महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जळगावमधून आज अनेक वर्ष तुम्ही निवडून येताय, मोठ्या थंपिंग मेजॉरिटीनं निवडून येणं आणि खास करून त्या ठिकाणी म्हणजे सगळं आपण जे म्हणतो ना की एक सोशॉलॉजी असते, हा सगळं सोशल इंजिनिअरिंग असतं, ह्या सगळ्याला तुम्ही तडे देऊन केवळ कामाच्या जीवावर इतकी वर्ष तुम्ही येताय, लोकांमधून येताय, मोठ्या संख्येने येताय आणि अशी व्यक्ती जळगावातून बाहेर पडते आणि देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मदतीचा हात देत असते. जेव्हा मागे वळून बघता गिरीश महाजन, कसं वाटतं? नाही, खरं आहे. मी जवळपास 40 वर्ष झाले, म्हणजे मी 90-91 मध्ये सरपंच झालो जामनेरला. सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आमची होती. त्यानंतर 94-95ला मला प्रमोदजींनी मुंडेसाहेबांनी मला तिकीट दिलं विधानसभेचं. मी नाही म्हणत असताना दिलं खरं म्हणजे त्यावेळेला. आणि सतत मग 7 वेळा आणि एकदा सरपंच 8 वेळा मी सतत कंटिन्यू त्या ठिकाणी निवडून आलो. आज सिनियर आमदार म्हणून माझी भाजपमध्ये ओळख आहे. माझी बायको 8 वेळा निवडून आलेली आहे. ती पण 4 वेळा नगराध्यक्ष आहे, 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य आहे. आणि खरा हा प्रवास म्हणजे एका शाळा शिक्षकाचा मुलगा मी, एका छोट्याशा म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा, आणि 7-7, 8-8 वेळा निवडून येतो. पण हे करत असताना मला समाधान आहे की मी जी कामं केलीत, ज्या पद्धतीने सगळ्यात जास्त मी आरोग्याचं काम, हे माझं त्याच्यामध्ये एक मोठं डिवोशन होतं आणि खूप मोठ्या प्रमाणात मी ते केलं. गरीब माणूस आहे, गरजू माणूस आहे, त्याला मदत करायची, त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचं, त्याला मुंबईपर्यंत आणायचं, त्याची राहण्याची जेवणा खाण्याची व्यवस्था करायची, उपचारांची व्यवस्था करायची, त्याला लागणारा फंड निधी CSRमधून, शासकीय योजनांमधून द्यायचा. आणि अशा खूप कामं करत करत मग मी या ठिकाणी पुढे पुढे गेलो आणि पक्षाने सुद्धा मला 3 वेळा या ठिकाणी मंत्री केलेलं आहे. आणि हे केलेलं असताना सुद्धा मग जे जे आव्हानं आलीत, जी जी संकटं आली, त्यांना सगळ्यांना सामोरं जाण्याचं काम मी केलं. मी तसा स्वतः एक स्पोर्ट्समन सुरुवातीपासून. पुणे विद्यापीठाचा महाराष्ट्र टीममधला मी कबड्डीचा खेळाडू, मी चांगला रेसलर, कुस्तीगीर होतो. व्हॉलीबॉलचा पुणे युनिव्हर्सिटीला मी कॅप्टन होतो. मी ऑलराऊंडर खेळाडू होतो. मैदानी गेम खेळण्यामध्ये मला खूप रस असायचा. क्रिकेट वगैरे मी कधी खेळलो नाही, पण सगळे ताकदीचे गेम, मैदानी गेम मी खेळायचो. आणि ते करत करत सगळे सवंगडी जमवत सगळा हा प्रवास माझा आता सुरू आहे. पण निश्चित या ठिकाणी आता मी 3ऱ्यांदा मंत्री झालेलो आहे. पण मला समाधान आहे. हे काम करत असताना नुसता मंत्री झालो, ऑफिसमध्ये बसलो आहे, लाल दिव्याच्या गाडीत फिरतो आहे, पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरतो आहे, असं न करता मी ज्या ज्या ठिकाणी संकट येतात, ज्या ज्या ठिकाणी आव्हान असेल, मग ते कुठे नॅशनल क्लायमेट असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, कुठे मानवनिर्मित असेल, कुठे मोर्चे असतील, आंदोलनं असतील, काही असू द्या, सगळ्या ठिकाणी मी अतिशय सर्वात आधी त्या ठिकाणी पोहोचतो.